नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत ऑरेंज आणि पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब या दोन फळांचं फ्रेश सरबत। चला सुरुवात करूया। हे मी एक संत्र सोलून त्याच्या शिरा काढून त्या शिरामधून बी काढून टाकलेली आहे आणि मिक्सरवर फिरवून त्याचा रस काढला आणि तो गाळून घेतलाय। तसंच हे डाळिंबाचे दाणे मिक्सीवर फिरवून ते गाळून घेऊन त्याचा रस काढलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही पावडर शुगर पिठी साखर घालणार आहोत, 2-2 चमचे। डाळिंब आणि संत्र किती गोड आहे त्याचा विचार करून आपण साखर घालू शकतो किंवा चव घेऊन सुद्धा तुम्ही घालू शकता। आता हे मी छोटे चमचे वापरले। आता आपण हे ग्लासामध्ये अरेंज करूया। त्यात हलिंबाचा तुकडा, पुदिन्याची पानं, हे सैंधव नमक, हा चाट मसाला थोडासा, त्याच्यामध्ये हा बर्फ घालते, त्याच्यामध्ये हा सब्जा भिजवलेला साधारणपणे 1 तास, हा डिंक जो उन्हाळ्यात वापरतात त्याला गोंद कतिरा असं म्हणतात, तो 2-3 तास भिजवून ठेवायचा। जास्त भिजवला तरी चालतो आणि 2-3 खडे जरी भिजवले तरी त्याचा भरपूर गोंद कतिरा होतो, तोही मिक्स करते। हा शरीराला थंडावा देणारा पदार्थ गोंद कतिरा आणि सब्जा। आता आपलं हे ज्यूसचे साखर घालून तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करूया। आणि त्याच्यावर हे डाळिंबाचं ज्यूस, आता हे चमच्याने ढवळून घ्यायचं आणि त्याच्यात स्ट्रॉ ठेवून त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा। अतिशय चविष्ट, थंडावा देणारं, गार असं हे संत्र आणि डाळिंबाचं मिक्स सरबत घरच्या घरी तयार झालेलं आहे। बाहेर जाऊन कोल्ड्रिंक पिण्याची गरज नाही। असंच तुम्ही तुमच्या घरी छान सरबत तयार करा, मस्त प्या, स्वस्थ रहा। धन्यवाद मंडळी।